भारतात परतल्यावरती मुंबईमध्ये जे करार झाले त्याचं उत्तर मी देणार। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेची शिवसेना आणि मनसे आघाडीवर फडणवीसांचं सूचक विधान। आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीच नसेल। मी एक शब्द आज पुन्हा देतो। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं सूचक ट्विट। सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्यानं अपहरण करण्याचा प्रयत्न केला, सरिता म्हस्केंचा आरोप। मातोश्रीवरील बैठकीत सरिता म्हस्केंचा आरोप, सूत्रांची माहिती। त्यातून सुटून मी देवदर्शनाला गेले, सरिता म्हस्केंचा दावा। ही देखील सूत्रांची माहिती। केडीएमसीमधील शिवसेनेच्या 4 नगरसेवकांना डांबून ठेवलंय। ठाकरे सेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख अल्पेश भोईरांचा आरोप। डांबून ठेवलेले नगरसेवक आमच्या संपर्कात, भोईर यांचा दावा। केडीएमसीमध्ये शिंदेंना मनसेचा पाठिंबा, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची फेसबुक पोस्ट समोर। पोस्टमध्ये आता योद्धा धारातीर्थी पडलेला, पाठीत बाण रोवलेलं चित्र। केडीएमसीमधील जनतेनं याचा संबंध भाजपशी लावू नये अशी पोस्ट। केडीएमसीमधील महापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू। शिंदेंच्या शिवसेनेचे महापौर पदाचे 2 दावेदार, त्या दोन्ही दावेदारांना अज्ञातस्थळी नेण्यात आलं। शिवसेना शहराध्यक्ष रवी पाटील यांच्या निवासस्थानी हर्षाली चौधरी आणि किरण भांगले यांची चर्चा। अचलपूर या ठिकाणी भाजप एमआयएम युती न झाल्याचं दोन्ही पक्षांचं स्पष्टीकरण। एमआयएम सोबत युती नाही, भाजपच्या नगराध्यक्षा रुपाली माथने यांचं बावनकुळेंना पत्र। भाजपसोबत एमआयएमने युती केली नाही, एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांचं स्पष्टीकरण। अचलपूरमध्ये भाजपच्या गटात एमआयएम काँग्रेस नाही, मंत्री बावनकुळेंची माहिती। भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही, भाजपचा एमआयएम सोबत काहीच संबंध नाही, बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर। बाळासाहेब ठाकरे यांच्या आज 100वी जयंती। रिगल सिनेमा समोरच्या बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन। आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेही राहिले उपस्थित। पालिका निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधू आज एकाच मंचावर येणार। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू एकत्र येणार। षण्मुखानंद सभागृहात शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम। बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती। रिगल सिनेमा समोरच्या बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं। आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते देखील राहिले उपस्थित। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आता पंतप्रधान मोदींकडून आदरांजली। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते। बाळासाहेब ठाकरे या दिग्गज व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त मुंबईमधील रिगल सिनेमा परिसरात बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सुंदर अशी सजावट। काल रात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन। बाळासाहेबांच्या सिंहगर्जनेमुळेच महाराष्ट्र सुरक्षित, सामनाचा अग्रलेख। सिंहगर्जनेला 100 वर्ष झाली तरी जमिनीवरती असं म्हणतात घुमतच आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सामनाचा विशेष अग्रलेख समोर। बाळासाहेब ठाकरे हा विद्यापीठांमधून शिकवण्याचा विषय, पण आपल्याकडे तशी मानसिकताच धोरणकर्त्यांमध्ये नाही। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त राज ठाकरेंचा सामनामध्ये लेख। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त आदित्य ठाकरे यांचं देखील ट्विट। बाळासाहेब ठाकरेंसोबत फोटो शेअर करत आदरांजली वाहिली। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त मातोश्री परिसरात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। दोन्ही शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या विचारांचा दावा। शिवसैनिकांना दिलेलं बाळकडू सदैव जपून ठेवू, ठाकरे सेनेचं ट्विट। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त व्हिडिओ करण्यात आला ट्विट। बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडिओमध्ये उल्लेख। बाळासाहेबांच्या जाण्याचं आजही आम्हाला दुःख, किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य। आज बाळासाहेब ठाकरे जरी नसले तरी त्यांचे विचार आमच्यासोबत आहेत, पेडणेकरांनी व्यक्त केल्या आपल्या भावना। बाळासाहेब कधीच संघर्षाला घाबरलेले नाही, शिवसेनेला कधीच सत्तेची लालसा देखील नव्हती, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार असलेले अरविंद सावंत यांचं वक्तव्य। नागपूरमध्ये महापालिका विजयानंतर भाजपचे बॅनर, तर मराठी जिंकली महाराष्ट्र जिंकला बॅनरवर आशय। मराठी विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर निवडणुका जिंकल्याचा संदेश देणारे बॅनर। सोलापुरात भाजपकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानं काही काळासाठी गोंधळाचं वातावरण, तर मंद्रुप पंचायत समिती गणातील 2 इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म। माळसिद्ध मुगळे आणि रेवणसिद्ध मेणगुदले या दोघांमध्ये संभ्रम। समान मत समान किंमत, शहराप्रमाणे मतांचा रेट द्या। शहरातील मतदारांना 15,000 रुपये देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवरती अन्याय करू नये, अशा आशयाचे कणकवलीमध्ये बॅनर। केसरकर आणि निलेश राणे यांच्याकडून पैसे वाटल्याचेही आरोप। जिल्हा परिषद निवडणुकीत तानाजी सावंतांचे पुतणे असलेले धनंजय सावंतांची बंडखोरी, तर शिवसेनेतच तरीही अस्तित्वासाठी लढतोय, धनंजय सावंतांचं वक्तव्य। धनंजय सावंतांची अप्रत्यक्षपणे तानाजी सावंत यांच्यावरती टीका। भाजप आमदार नारायण कुचेंविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार। महानगरपालिका निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप करत वंचितच्या उमेदवारांची तक्रार।
रत्नागिरीमध्ये भाजपचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना धमकी दिल्याचा आरोप, नगर परिषदेच्या इंजिनियरकडून शिवीगाळ आणि धमकी आल्याचा आरोप, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा देखील करण्यात आला दाखल. 50% आरक्षण मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये 27 जानेवारीला सुनावणी होईल. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी. 20 जिल्हा परिषद आणि 200हून अधिक पंचायत समित्यांचं भवितव्य या दरम्यान ठरेल. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सुमारे 20,000 उमेदवार रिंगणार. जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7,695 उमेदवारांनी अर्ज केले दाखल. पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी 13,023 उमेदवारांकडून अर्ज. दिल्ली एनसीआरमध्ये कोसळल्या पावसाच्या सरी. दिल्लीमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट. दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या पावसामुळे प्रदूषणापासून काही प्रमाणात दिल्लीकरांना दिलासा मिळण्याचा अंदाज. जम्मू आणि काश्मीरमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी. जनजीवन ठप्प. वैष्णोदेवी मंदिर परिसरात पाऊस आणि हिमवृष्टी. वैष्णोदेवी मंदिरात नवीन यात्रेकरूंची नोंदणी तात्पुरती थांबवण्यात आली. पुण्यात जिल्हा परिषदेसाठी 621 उमेदवार पात्र, 24 अर्ज बाद. छाननीनंतर जिल्हा परिषदेसाठी एकूण 621, उत्तर पंचायत समितीसाठी 1,122 उमेदवार पात्र निवडणुकीच्या रिंगणात. भोरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 157 उमेदवारी अर्ज, त्यापैकी छाननीमध्ये 103 अर्ज करण्यात आले वैध, तर छाननीमध्ये उमेदवारांनी दाखल केलेले 54 अर्ज मात्र बाद. ग्रँड चॅलेंज 2 स्टेज 4 सायकल स्पर्धेसाठी पुण्यात पोलिसांकडून वाहतुकीत मोठे बदल आणि निर्बंध. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी ते बाणेर औंध मार्गावरून स्पर्धा शहराच्या मध्यभागातून जात बालगंधर्व चौक परिसरात समाप्त होणार. आज पंढरपूरमध्ये वसंत पंचमी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा दुपारी 12 वाजता शाही विवाह सोहळा पार पडेल. 25 प्रकारच्या 5 टन रंगबिरंगी फुलांचा वापर करत विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट. गृहराज्यमंत्री योगेश कदम प्रजासत्ताक दिनी नंदुरबारमध्ये ध्वजारोहण करणार, तर मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागानं परिपत्रक काढलं. मंत्री झाल्यानंतर योगेश कदम प्रथमच शासकीय ध्वजारोहण करतील. अमरावती जिल्ह्यातील 16 ऑक्सिजन प्लांट बंद. मनुष्यबळ न मिळाला प्लांट ऑक्सिजन बंद, तर सिलेंडर खरेदीवर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च. कोरोना काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलेले. छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय जागेवरील 22 अतिक्रमणं हटवली, तर कबाडीपुरा रऊफ कॉलनी परिसरात मोठी कारवाई. 22 अनधिकृत कच्ची आणि पक्की घरं जमीनदोस्त. संबंधितांना नोटीस देऊनही वैध कागदपत्र सादर न केल्यानं कारवाई. वर्ध्यात ग्रामीण भागातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईचा सरपंच संघटनेकडून विरोध. थकीत देयकांमुळे खंडित केलेल्या विद्युत पुरवठ्याची जोडणी पूर्ववत करून देण्याची मागणी. बुलडाण्याच्या खामगावमध्ये धाडसी चोरी. 2 कंपन्यांमधून 12 लाखांची रोकड लंपास. कुलूप तोडून तिजोरी आणि ड्रॉवर फोडत रोकड लांबवली. शिवांगी बेकर्स आणि ओमशंकर अॅग्रो मिलमध्ये करण्यात आली चोरी. नाशिकच्या आडगाव परिसरामध्ये किरकोळ भांडणातून पोलीस पुत्राकडून सख्या भावाची हत्या. आडगाव पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल. पोलिसांकडून संशयित आरोपीला करण्यात आली अटक. जळगावमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्याची 5,40,000ची ऑनलाईन फसवणूक. मोबाईलमधील डाटा क्लिअर करताना असलेली एपीके फाईल डाउनलोड केल्यानं फसवणूक. बुलडाणा शहरालगत असलेल्या कोलवड या ठिकाणी प्राणघातक हल्ला करण्यात आला. फरार झालेल्या आरोपींना एलसीबीकडून अटक, तर निलेश पाटील यांच्यावरती झालेला जीवघेणा हल्ला. पुण्यात मानद व्यापार आयुक्त अशी बेकायदेशीर पदवी धारण करून फसवणूक करणाऱ्याला अटक, तर शेतमाल निर्यातीच्या नावाखाली शेतकऱ्यांना 15 कोटींचा गंडा. या घटनेची व्याप्ती राज्यभर असल्याचा पोलिसांना संशय. अमृत भारत ट्रेन आज 130 किलोमीटर वेगानं धावणार, तर पश्चिम रेल्वेकडून अमृत भारत नॉन एसी ट्रेनची वेग क्षमता तपासण्यासाठी उच्च वेग चाचणी घेण्यात येणार. 22 डब्यांची ही ट्रेन आहे आणि अहमदाबाद वडोदरा मुंबई सेंट्रल मार्गावर 130 किलोमीटर प्रतितास वेगानं चालवली जाणार. त्रिभाषा धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीने गठीत केलेल्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीस दुसऱ्यांदा मुदतवाढ. 4 फेब्रुवारीपर्यंत समितीला अहवाल सादर करावा लागणारच. उत्तर भारतावर पुन्हा एकदा वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण होण्याची शक्यता. मुंबईसह राज्यात थंडीचा प्रभाव जाणवणार. 26 जानेवारीनंतर मुंबईसह राज्याच्या किमान तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज. पुण्यात थंडी ओसरली. उकाड्यामध्ये वाढ. गेल्या 2 दिवसांमध्ये किमान तापमान साधारणतः 3 अंश सेल्सिअसची वाढ, तर कमाल तापमानामध्ये 2 अंश सेल्सिअसची घट. मुंबईमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे लोकल सेवा कोलमडली. लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे कल्याणमध्ये अनेक लोकल रखडण्याच्या घटना. रेल्वे प्रवासी संघटनांकडून लोकलला प्राधान्य देण्याची मागणी. सीएसएमटीवरून सुटणाऱ्या 4 रेल्वे गाड्या आणि दादरवरून सुटणारी 1 रेल्वे गाडी एलटीटी या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार. सीएसएमटी ते तिरुवनंतपुरम, सीएसएमटी ते नागरकोइल एलटीटीवरून सोडण्याचं नियोजन. तिरुवनंतपुरम सेंट्रल ते सीएसएमटी 2, नागरकोइल ते सीएसएमटी गाड्यांचा प्रवास एलटीटी स्थानकावर वळवला.